साधु दस्सन मर्यानं सन्निवासो सदा सुखो अदस्सनेन बालानं नित्यमेव सुखी सिया. तर याचा अर्थ, सत्पुरुषांचे दर्शन चांगले असते. संतांची संगती नेहमी सुखकर असते. मूर्खांचे दर्शन न झाल्यामुळे मनुष्य सदैव सुखी राहतो, असा याचा अर्थ याच्यामध्ये केलेला आहे. आता मूळ हिंदीमध्ये तसा असेल म्हणून मराठीमध्ये असा केलेला आहे. मूळ जे आहे ते भदंतानंद कौशल्यांजींचं आहे आणि मराठीमध्ये बार्टीने केलेला अनुवाद आहे. साधू म्हणजे चांगलं. साधू म्हणजे चांगलं किंवा हिताचं. काय हिताचं आहे? सत्पुरुषांचं दर्शन. सत्पुरुषांचं दर्शन हे साधू आहे. दस्सनं आर्यानं. आर्य म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे सत्पुरुष म्हटलं त्यांनी त्याला. पण आर्य म्हणजे जे श्रेष्ठ आहेत, जे ज्यांना काही सत्याची प्राप्ती झालेली आहे, काही त्यांना समजलेलं आहे, त्या मार्गावर आहेत, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. आर्य आहे. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो ना आपण. तर आर्य म्हणजे श्रेष्ठ. आर्य म्हणजे आर्य अनार्यातला आर्य नाही. म्हणजे आर्य अनार्य लोक, त्या अर्थानं आर्य अनार्य नाही. आर्य अनार्य म्हणजे जे श्रेष्ठ आहे ते, जे श्रेष्ठ नाही ते अनार्य. आर्य म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे जे श्रेष्ठ जीवन जगतात, जे सन्मार्गावर आहेत, आणि म्हणून ते सत्पुरुष आहेत. अशा अर्थानं आर्य शब्द आहे. तर अशा सत्पुरुषांचं, सन्मार्गावर असणाऱ्यांचं दर्शन साधू असतं म्हणजे चांगलं असतं. आता दर्शन म्हणजे काय, हा एक थोडासा चिंतनाचा मुद्दा आहे. आता आपण दर्शन म्हटलं की आपण पाया पडणं अशाच अर्थाने घेतो. पण दर्शन हा शब्द समजून घ्यायचा असेल तर आपण सोपा शब्द घेऊ, दूरदर्शन. दूरदर्शन म्हणजे ज्याला आपण टेलिव्हिजन म्हणतो, टीव्ही आपला. तर त्याला मराठीमध्ये दूरदर्शन म्हणतात. दूरदर्शन संच आहे तो. टेलिव्हिजन म्हणजे दूरचं दर्शन पाहणाऱ्याला होतं. पाहणाऱ्याला दर्शक म्हटलं जातं. दर्शक म्हणजे पाहणारा, किंवा दुसरा शब्द जो आहे तो द्रष्टा. द्रष्टा जो आहे म्हणजे पाहणारा जो असतो, त्याला दर्शन होत असतं. त्याला दर्शन होत असतं, किंवा तो जे पाहायचं तो पाहत असतो. त्याला म्हणतात दर्शन घेणं, दर्शन होणं. दर्शन म्हणजे दिसणं. म्हणजे द्रष्ट्याला, पाहणाऱ्याला जे दिसतं ते दर्शन. म्हणजे आता टीव्हीवरचं दर्शन, ते जे पाहणं आहे, ते पाहणं जे दुरून, जे लांबून, जे ज्याचं प्रक्षेपण झालेलं आहे, ट्रान्समिशन, दुरून जे प्रक्षेपण झालेलं आहे. तर ते दुरून म्हणजे कुठून? जिथून टीव्हीचं ते प्रसारण होतं, त्या केंद्रातून ते प्रसारण होतं, तिथून ते ते दूरचं येऊन इथं जे टीव्हीवर दिसतं, त्याचं दर्शन हा पाहणारा घेतो, म्हणजे त्याला दूरदर्शन म्हणतात. ते दर्शन म्हणजे पाहणं. पाया पडण्याच्या अर्थानं दर्शन शब्द नाही. तर दर्शन घेणं म्हणजे मी दर्शन घ्यायला चाललो, असं जे म्हणतात, की मी अमक्याचं दर्शन घेतो, मी त्या दर्शन म्हणून मी पंचांग तो पाहतो की नाही माहिती नाही, पण तो पाया पडतो. त्याला ते जे तो पाहतो, जसं आता
टेलिव्हिजन जे आहे, स्क्रीन जो आहे, तो पडदा, तो दिसतोय आणि तो पाहतोय प्रत्यक्ष, पाहणारा. ते प्रत्यक्ष दर्शन आहे. तिथं ते जे काही आहे ते त्याला दिसतंय, ते चित्र दिसतंय, ते चॅनल दिसतंय, तो कार्यक्रम दिसतोय आणि तो ते पाहतो. ते खरं दर्शन आहे. कारण जे तो पाहतो ते समोर आहे. परंतु व्यवहारामध्ये आपण असे पाहतो की ज्याचं लोक दर्शन घेतात ते दिसत पण नाही. ते पाहणाऱ्याला दिसत पण नाही आणि तो म्हणतो मी दर्शन घेतो. कारण पाहणारा अंधही असू शकतो, अंध फक्त. त्यामुळे आंधळ दर्शन करणारा, कारण ज्याचं तो दर्शन घेतो ते दिसतही नाही आणि तो दर्शन घेतो. मग त्याच्यासाठी तो जे काही करायचं ते सगळे कर्मकांड करू शकतो. तो पाया पडू शकतो आपापल्या पद्धतीनं. कोण काय करतं ते आपल्याला खोलात जाण्याची गरज नाही, ते आपल्याला दिसतंय आजूबाजूला. लोक दर्शन घेतात, दर्शनाला जातात, दर्शन यात्रा करतात आणि दर्शन झालं म्हणतात. दर्शन झालं मला. कधी कधी दिसलेलंही नसतं, काहीच दिसलेलं नसतं, पण दर्शन झालंय म्हणतात. तर हे मनाला वाटणं असं दर्शन झालंय किंवा दर्शन, हे मनातली भावना आणि प्रत्यक्षातलं दर्शन ही वेगळी गोष्ट आहे. कारण दर्शन घ्यायला मुळात ती गोष्ट दिसली पाहिजे आणि जो पाहतो त्याला ते दिसलं पाहिजे, तर ते दर्शन आहे. पण पाहणारा आंधळा आहे किंवा त्याला समजतही नाही तो जे तो पाहतो ते खरंच आहे का, आणि तरी त्याला तो दर्शन म्हणतो. तर ही मानसिकता आहे. ही केवळ एक मनातले आहे ते, मनातच आहे ते, मनाचाच भाव. तो आणि तो काही लोक म्हणतात ना, तो तो भाव पाहिजे, मनात भाव पाहिजे. तर ते एका अर्थानं बरोबर पण आहे. पण आहे की नाही कोण ठरवणार? ती व्यक्ती ठरवणार. नाही तर मनी नाही भाव देवा मला पाव जे म्हणतात, तर ते त्यांना असं वाटतं की मनात असलं म्हणजे ते झालं, मग दर्शन झालं आणि पावला झालं काम ते. पण मनातच आहे ते. वास्तव आहे की नाही हे हा वेगळा मुद्दा आहे. परंतु असं दर्शन जे आहे, जे प्रत्यक्षात आहे की नाही माहिती नाही, दर्शन घेणारा पाहणारा त्याला दिसतं की नाही, का त्याच्या मनातच आहे ते, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. परंतु खरं दर्शन त्याला म्हणता येईल की ज्याचं तो दर्शन घेतो, घेणारा दर्शक किंवा द्रष्टा, दर्शन घेणारा ज्याचं तो दर्शन घेतो, ती गोष्ट प्रत्यक्षात आहे, अस्तित्वात आहे, ते जाणवतं आणि मग त्याला दर्शन म्हणतात. ते प्रत्यक्ष गोष्ट आहे. दर्शन ही प्रत्यक्षात चालणारी गोष्ट आहे. जसं आता हे टीव्हीचं स्क्रीन पाहतो हे दर्शनच आहे. तुम्ही मोबाईल पाहता, तर हे प्रत्यक्षात आहे आणि ते आपण पाहतो. तसं तसं दर्शनाचा एक मुद्दा आहे. मनातलं सुद्धा जर असेल, मनातला भाव जरी तसा असेल, तर ते मनातला तो भाव त्याला पूर्व अनुभवाचा बेस असतो, म्हणजे पूर्व अनुभव असतो, म्हणून ते मनात असतं. तसं जर ते पूर्व अनुभव नसेल, तर मग ते
अंधश्रद्धा बनते. मग फक्त वाटतंय ते का तसं आहे ते, पण आहे कशावरून? पूर्वीचा काही अनुभव, पूर्वीच्या काही घडामोडी. तर दर्शन जे आहे ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आता अर्यानं दस्सन साधू, साधू दस्सन अर्यानं म्हणजे अशा व्यक्तीचं, सत्पुरुषाचं, चांगल्या गोष्टीचं दर्शन म्हणजे तो आहे तिथे समोर, आणि मनातही जरी असेल तर त्याला आधी पाहिलेलं आहे, त्याचा अनुभव आहे, आधी काहीतरी असं काहीतरी घडलेलं आहे की त्याला पाहिल्यावर आपल्याला अं, एक साधू, साधू साधू म्हणजे जे चांगलं आहे. आता ते चांगलं म्हणजे काय, जे हिताचं आहे, किंवा ज्याच्यातून आपलं एक काय होईल, अं, कल्याण होईल. तर ते दर्शन म्हणजे नुसतं पाहिल्यानं कल्याण होईल का? नाही. दर्शनाचा हेतू म्हणजे दर्शन ही क्रिया आहे. जसं आपण टीव्ही पाहतो किंवा एखादी गोष्ट आपण स्क्रीनवर पाहतो, प्रत्यक्षात आहे ते, आणि त्याचा थेट डायरेक्ट परिणाम आपल्यावर होतो, कारण ते प्रत्यक्षात आहे. म्हणजे त्या दर्शनाचा प्रत्यक्ष परिणाम पाहणाऱ्यावर होतो, आणि हा थेट परिणाम तो साधू आहे, तो कल्याणकारक आहे, कारण त्याचा डायरेक्ट परिणाम होतोय. तर अशा अर्थाचा हा दर्शन शब्द असला पाहिजे. तर सत्पुरुषांचं दर्शन चांगलं असतं. मला वाटतं त्याला धरून जे काही वाटलं ते आपण पाहिलंय. सन्निवासो सदा सुखो म्हणजे अशा लोकांच्या सहवासात राहणं, संगतीत राहणं, याला आता फार प्रसिद्ध शब्द जो आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, त्याला सत्संग म्हणतात. संगतीत राहणं, समोरासमोर असणं. आणि आता समोरासमोर राहून काय ते काय एकमेकांची तोंड पाहत बसतात का? नाही. तिथं असं काहीतरी चाललेलं असतं, तिथं असं काहीतरी घडत असतं, घडू शकतं. तशी परिस्थिती असेल तर मग तिथं जी काही चर्चा घडते, तिथं जे काही प्रत्यक्षात घडतं ते सुखदायक असतं. सन्निवासो सदा सुखो. आणि नुसतं पाहून आनंद होत असेल तर मग ती भावना आहे फक्त, पण काही त्याच्यामध्ये डिस्कस नाही, काही काही चर्चा नाही, काही काही काहीच नाही. म्हणजे असं असं समजू की लोक बुद्धाला भेटायला आले आणि फक्त दर्शन घेऊन गेले, असं नाही कधी होत झालं, किंवा असं ते बुद्धांनी त्याला समर्थन पण केलेलं नाही. की जे बुद्धाकडे आले ते डिस्कस करत होते, चर्चा करत होते, आणि ती तशी परिस्थिती पण तशी असायची, ती निर्माण केली जायची. जसं आता अं, श्रावस्तीचा जो जे जे जेतवन आहे, जिथं 25 वर्षावास बुद्धांनी घालवले, म्हणजे पावसाळ्याचे 4-4 महिने असे 25 वर्ष, म्हणजे त्यांच्या एकूण 45 वर्षाच्या धम्मप्रचारातले 25 वर्ष त्यांनी त्या जेतवनामध्ये घालवलेले आहेत. म्हणजे संगत संगत म्हणजे भिक्खू संघ येऊन तिथे थांबायचा, पण आधी बुद्ध तिथं असायचे, आणि आजूबाजूचे सगळं जो भिक्खू संघ आहे तो तिथे येऊन थांबायचा, त्यांच्या सहवासात, संगतीत. आणि तिथे काय फक्त ते
पावसाळ्याची काय सुट्टी घालवायला थोडी यायचे तिथं. कारण तिथं उत्तर भारतामध्ये प्रचंड पाऊस असायचा. कारण आपल्याला माहिती आहे हिमालयातल्या नद्या 24 तास वाहत असतात. त्या उन्हाळ्यात पण पूर येतो तिकडच्या नद्यांना. कारण बर्फ जो वितळतो तोही नद्यांना पूर आणतो. पावसाळ्यात तर आहेच आहे. हिवाळ्यात पाणी असतं. तर त्या वर्षभर त्या वाहत्या राहतात उत्तर भारतातल्या नद्या. आणि पावसाळ्यात तर विशेष जास्त खूपच म्हणजे प्रलयच असतो. आजकाल तसं राहिलं नाही, तो भाग वेगळा. पण बुद्धांच्या काळामध्ये ते तसं होतं, त्यामुळे भिक्खू लोक इकडे तिकडे फिरू शकत नव्हते. आणि म्हणून बुद्धांनी त्यांना कुठेतरी एकत्र येण्याचं हे प्रयोजन ठेवलं असेल. आणि मग अनाथ पिंडकानं जे काही जेतवण दिलं त्यांना दान, तिथं ते 25 वर्ष त्यांनी घालवले. तर तो हा सन्निवास आहे किंवा सत्संग, एकत्र संगतीत राहणं. तर त्या संगतीत राहून त्यांनी नुसता टाइमपास केला नाही, तिथं त्यांना थांबता आलं. जिथं त्यांना धम्मचर्चा करता आली, धम्मचिंतन करता आलं, तिथं त्यांनी तिथं आलेल्या लोकांची तयारी करून घेतलेली आहे. आणि उपस्थित असलेल्या भिक्खू संघाला किंवा बाहेरून येणाऱ्या इतर लोकांना, भेटीला येणाऱ्या इतर लोकांना तिथं काहीतरी मिळायचं. तिथं काहीतरी उपदेश मिळायचा, काही धम्मचर्चा व्हायची आणि काही प्रश्न तिथं चर्चेले जायचे. वास्तव वास्तव प्रश्न चर्चेला जायचे तिथं. मग राजे लोक सुद्धा आपले प्रश्न घेऊन येत होते, व्यापारी घेऊन येत होते, इतर सामान्य लोक घेऊन येत होते. आणि भिक्खू संघ सुद्धा चर्चा करणारा, जे जे चर्चा करण्यासारखे असतील ते चर्चाही करत होते. आणि म्हणून त्या 25 वर्षात त्यांनी इतकी प्रवचन दिलेली आहेत की आपल्या सुत्त निपातामध्ये, सुत्त पिटकामध्ये, त्रिपिटकातल्या सुत्त पिटकामध्ये बहुतांश प्रवचनं जी आहेत ही श्रावस्तीतली आहेत, जेतवनातली आहेत आणि आजूबाजूची पण आहेत इतर ठिकाणची. तर याला सन्निवास किंवा सत्संग खरं म्हटलेलं आहे. म्हणजे सत्पुरुषाचं किंवा आर्यांचं, म्हणजे आता इथं बुद्धांचं दर्शन. तर दर्शन म्हणजे भेट, खरं दर्शन म्हणजे भेट, प्रत्यक्ष भेट. आणि प्रत्यक्ष भेटीत काय फक्त एकमेकांची फक्त तोंड पाहत असतील का ते लोक? नाही, तिथं धम्मचर्चा घडून यायची, तिथं प्रश्नांवर चर्चा घडून यायची, काही प्रगत गोष्टी माहिती व्हायच्या. ॲडव्हान्स धम्म टीचिंग, जी प्रगत धम्म शिकवण जी होती ती माहिती व्हायची काही लोकांना. आणि काही लोकांचे अगदी सामान्य प्रश्न सुद्धा तिथे सुटायचे. आणि काही गंभीर प्रश्न, उदाहरणार्थ आता त्या श्रावस्तीमध्येच अंगुलीमालाची घटना घडलेली आहे. किंवा अनाथपिंडकाचा पण तिथे तिथे त्यांचा अं, रहिवास होता, तिथेच राहत होते. अनाथपिंडकाचं मला वाटतं जे घर म्हणून ते होतं, त्यांचा जो काय म्हणतात बाबूजी त्याला, श्रावस्तीतल्या अनाथपिंडकाचा काय महाल काय म्हणतात? हम्म, महाल. हा, त्या अनाथपिंडकाचा महाल पण तिथेच होता. जेतवन जवळच आहे, जे वन आहे. आणि त्या अंगुलीमालाची गुहा पण तिथे आहे. म्हणजे अनेक महत्वाच्या काही ज्या घटना आहेत. अजून अजून एक महत्वाची गोष्ट आता आपल्यासाठी, आपण ज्या आनापानसती सुत्ताचा संदर्भ घेतो, ते आनापानसती सुत्त सुद्धा श्रावस्तीमध्ये सांगितलेलं आहे. माझ्या मनात असं अनेक वेळा येतं की आपला हा सतीचा जो काही अभ्यास आहे,
किंवा एखादं सत्र, एखादं 8-10 दिवसाचं एक शिबिर आपल्या श्रावस्तीमध्ये कुठेतरी झालं पाहिजे. असं कारण ते स्मरणात राहतं की हा ही ती जागा आहे. तर अनेक महत्वाच्या गोष्टी श्रावस्तीमध्ये घडल्या 25 वर्षाच्या ह्याच्यात. तर त्या 25 वर्षावासांमध्ये, त्या 25 वर्षांच्या 25 वर्षावासांमध्ये आणि इतर वेळेला सुद्धा, आता अंगुलीमालाची घटना केव्हा घडली तर वर्षावासच असेल असं नाही, किंवा नसेल, माहित नाही आता ते, पण ते श्रावस्तीतलं आहे. तर ह्या सन्निवासामध्ये म्हणजे सत्संगतीमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी घडायच्या, आणि ह्या गोष्टी नेहमी सदा सुखो सन्निवासो सदा सुखो. हे जे सत्संग आहेत, किंवा हा जो सन्निवास किंवा हा जो सहवास आहे, आणि तिथलं जे दर्शन आहे, तिथल्या ज्या प्रत्यक्ष घडामोडी आहेत, तिथली जी काही धम्मचर्चा आहे, धम्मचिंतन आहे, ते सगळं सुखदायक असं आहे, असं असा त्याचा अर्थ आहे. अशा गोष्टी सुखदायक असतात. तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चानदसन आर्य सच्च, क्रियाच. राईट, बरोबर बरोबर. त्यातलं आर्य सच्चान दर्शन, आर्य सत्यांचं दर्शन. आता ते सत्याच्या बाबतीत आहे आर्यांचं, पण सत्य हा हे आर्य व्यक्तीमध्येच असतं का, तो सांगतो त्याचा अर्थ. तर तेही बरोबर आहे. तर दर्शन याचा आपण थोडस आज विचार करावा असं मला वाटलं कालपासून. दर्शन म्हणजे दर्शन आहे, पाहणं आहे, आणि ही प्रात्यक्षिक क्रिया आहे. हा भ्रम नाही. ह्याच्यामध्ये द्रष्टा आहे, म्हणजे पाहणाऱ्याला ते काय पाहावं ते कळतं, किंवा पाहणाऱ्याला तो ज्याचं दर्शन घेतो ते जिवंत गोष्ट आहे, ती प्रत्यक्षात घडणारी गोष्ट आहे. ते मानसिक भ्रम नाही तो. तर ते साधू आहे, म्हणजे कल्याणाचं आहे, हिताचं आहे. आणि त्याच्याशी असलेला सहवास, त्या सत्पुरुषाशी, त्या आर्यांशी, त्या व्यक्तीशी असलेला सहवास हा सुखदायक आहे. का? तर त्याच्यातून जे काही घडतं, त्याच्यातून ते सुखदायक गोष्टी घडतात, म्हणजे हिताच्या गोष्टी घडतात. म्हणजे दुःखमुक्तीच्या गोष्टी घडतात, तणावमुक्तीच्या गोष्टी घडतात, माणसांचे प्रश्न सुटायचे त्याच्यामध्ये. आणि पुढची जी ओळ आहे ती त्याच्या विरोधातली आहे, की आर्यांचं आर्यांच्या संपर्कात, श्रेष्ठ लोकांच्या संपर्कात राहावं, परंतु बाल लोकांच्या सहवासात राहू नये. बाल लोकांचं प्रस्थ सत्पुरुषांपेक्षा मोठं असतं, पण कारण बाल लोकांचं राज्य फार मोठं आहे, माराचं राज्य फार मोठं आहे. भोंदू बाबा. तर बाल लोकांचं दर्शन न घेणं म्हणजे त्यांच्या संपर्कात न जाणं. असेवनाच बालानंद पंडितानंच हा, सेवना. तर अशा बाल लोकांच्या संपर्कात न जाणं, अदस्सनेन बालानंग, अशा बाल लोकांच्या, जे आर्य नाहीत, जे श्रेष्ठ नाहीत, ज्यांच्यातून काही हित होणार नाही, ते ओळखणारा पण मी म्हणतो तो ज्ञानी आहे. नाही तो आंधळा नाही, तो अंधभक्त नाही. बाल ओळखणं आणि आर्य ओळखणं, योग्य माणूस ओळखणं आणि अयोग्य माणूस ओळखणं, हे दोन्ही त्या त्या द्रष्ट्याचे गुण आहेत. पाहणाऱ्याचे, समजणाऱ्याचा तो सद्गुण आहे असं मी म्हणतो. त्याला बाल कोण आणि सत आर्य कोण, म्हणजे योग्य कोण आणि अयोग्य कोण, हे ज्याला दिसतं
ती त्याची सम्यक दृष्टी आहे. त्याला ते योग्य अयोग्य दोन्हीचं भान आहे. दोन्ही गोष्टी त्याला कळतात. म्हणून असा द्रष्टा जो आहे, जसा पाहणारा, दर्शन घेणारा, असा तो सहवास जाणारा व्यक्ती हा समंजस आहे, तो शहाणा आहे. त्याला प्रज्ञा प्राप्त झालेली आहे. म्हणून त्याला चांगलं वाईट कळतं. आता बघा, कालचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. मी निर्दोष आहे, तो म्हणतो. तो म्हणतो मी निर्दोष आहे, लोकच माझ्याकडे यायचे, मी काही नाही केलं म्हणून. बरोबर आहे. म्हणजे त्याचं समर्थन नाही करत आपण, पण बरोबर आहे. म्हणजे जाणारे मूर्ख आहेत हे तो, म्हणून तो सुटू शकत नाही. तो तर जबाबदार आहे. पण तो म्हणतो मी का, मी फक्त माझ्या मठात थांबलोय आणि हजारो लोक तिथे येतात, मी काय बोलवायला थोडंच जातो. म्हणून हे सती नसलेले, भानावर नसलेले, जागृत नसलेले, असमंजस लोक, दृष्टी नसलेले लोक, हेच लोक ह्या अंध परंपरा चालू ठेवायला कारणीभूत असतात. म्हणून बाबासाहेब, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, नाही तर तुम्ही फसणार. हे जे ते वारंवार सांगायचे. म्हणून जनजागृतीचं काम मोठं आहे. आपण काय पाहतो की नाही, मोठा नेता निर्माण झाला पाहिजे. मोठा नेता, मोठा प्रचारक, मोठा भिक्षू आणि मोठं काय विहार, आणि ते मोठं करा, त्याला मोठं करा, नाही. हे बाबासाहेबांच्या विरोधात काम आहे. सामान्यांवर फोकस करा, सामान्यांना जागृत करा, सामान्य लोक भानावर आले पाहिजेत. तरच ती ही जी वाईट परंपरा आहे ही खंडित होते, थांबते. कारण हे चालवणारे, ही परंपरा पुढे चालवणारे सामान्य लोक असतात, आणि ते अजागृत लोक असतात, भानावर नसलेले लोक असतात, भ्रमिष्ठ लोक असतात, अंधभक्त लोक असतात. ते फक्त भावनेच्या आहारी जाऊन कृती करतात, आणि ही कर्मकांडाची परंपरा हे ते चालू ठेवतात आणि फसतात. फसवणारा असतो, पण फसणारा जास्त जास्त जबाबदार आहे. म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, हे जे म्हणायचे बाबासाहेब, गुलामाला आधी गुलामीची जाणीव करून द्या, गुलामी लादणाऱ्याला ते नंतर काम होईल. आधी हे जे गुलामी पाळणारे लोक आहेत, जे गाफील लोक आहेत, जे भ्रमिष्ठ लोक आहेत, जे झोपेत आहेत, ज्यांना कळत नाही, जे दर्शन घेतात पण अंध दर्शन घेतात, कशाचं दर्शन घेतात हे ज्यांना माहिती नाही, ते लोक याला जास्त जबाबदार आहेत, आणि हे संख्येने मोठे आहेत. त्यामुळे फक्त अंधश्रद्धेला प्रवृत्त करणारी माणसं, ते बुवा बाबा गुरु एवढेच कारणीभूत नसतात, जाणारे. म्हणून जो मोठा काम करण्याचा जो मोठा भाग आहे, मोठी जबाबदारी जी आहे, तीही सामान्य लोकांना भानावर आणण्याचीच आहे. आणि बाबासाहेबांनी तेच काम केलं मोठं. अस्पृश्यांमध्येच काम केलं. अस्पृश्यता लादणाऱ्यांमध्ये जाऊन नाही सांगत बसले तुम्ही चुकीचे आहात. हे यांना सांगितलं तुम्ही पाळता हे चुकीचं आहे, म्हणून हे सोडा. म्हणून खेडी खेडी सोडा, कारण तिथं तिथं ते पालन चालतं सगळं. ते तेव्हा लक्षात नसेल आलं लोकांच्या, पण ते आता त्याचं अर्थ लक्षात येईल नीट. असं का म्हटले ते, खेडी सोडा, गावं सोडा, कारण तिथं अस्पृश्यता पाळण्याची मोठी मोठी यंत्रणाच आहे तिथं. जातीयता आणि त्यातले त्यात अस्पृश्यता पाळण्याची मोठी यंत्रणा जी चालते, भक्कम यंत्रणा जी आहे, ती खेडेगावामध्ये आहे. कारण तिथं कमी लोक असतात, आणि हे लोक तिथं वापरले जातात.
आणि त्यांना तसंच ठेवलं जातं आणि त्यामुळे ती अस्पृश्यता तिथं कधी संपणार नाही. ती संपायची असेल तर ते वातावरण तिथलं खंडित झालं पाहिजे. म्हणून म्हणून ते शहरात या म्हणायचे, जागा सोडा ती, तर ती गुलामी जाईल. परिस्थिती बदला. तर त्याचा अर्थ तेव्हा लक्षात आला नसेल लोकांच्या, आजही तो पूर्ण लक्षात येत नाही. काही सगळं का सांगितलं? काहींनी त्या तिकडच्या वस्त्या सोडल्या आणि इकडच्या तशाच वस्त्या दुसऱ्या जणू काही तयार केल्या. आज आपण पाहतो मुंबई सारख्या ठिकाणच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत ते तेव्हा ज्या वसल्या, तर त्या आता हळूहळू त्याच्यात बदल होत चाललेत, तो भाग वेगळा. परंतु ह्या वस्त्या कोणाच्या आहेत जास्त करून? या असेच गावं सोडून आलेल्या लोकांच्या आहेत. आणि त्यावेळेला ती गरज होती, कारण त्यावेळेला मिळेल तिथे. आणि जसं आता त्यावेळेला काही सोयी पण सरकारने केल्या, ज्या त्या BIT चाळी किंवा BTT चाळी किंवा जिथं बाबासाहेब पण राहायचे ते डबकताळ, परेलची किंवा दादर किंवा नायगाव आणि वरळी. वरळी ते तर वरळीच्या चाळी म्हणत ते कैद्यांचे जेल आहे ते, जिथं हे लोक जाऊन राहायचे, गावं सोडून आलेले. तर त्याला त्या स्वस्तात त्या रूम मिळत असतील किंवा अशाच मिळत असतील, माहित नाही त्याचं. पण त्याच्यामुळे एक वातावरण बदललं आणि अस्पृश्यता ही खंडित व्हायला मदत झाली. हे वातावरण बदलणं हे महत्वाचं असतं. तर बालांनी बालपण सोडलं पाहिजे असा मुद्दा आहे. जे अज्ञानी लोक आहेत, जे त्रास भोगतात, गुलामी भोगतात, त्यांनी त्यांची गुलामी सोडली पाहिजे. बालांनी आपलं बालपण सोडलं पाहिजे, म्हणजे ते जागृत झाले पाहिजेत, भानावर आले पाहिजेत. तर जर येत नसतील तर त्यांचा सहवास पण घातक असतो इतरांसाठी. आणि इतरही तसेच बाल असतात, म्हणून बाल बालाच्या सहवास, ते संगती तशीच होते परत. तर ती एक घातक गोष्ट आहे. परंतु याच्यातून अलिप्त होणं, बालांच्या सहवासातून अदसनेनं बालांच्या सहवासातून अलिप्त होणं ही सुखदायक गोष्ट आहे. म्हणजे आर्यांचा सहवास आणि बालांपासून दूर राहणं, असे वनाचं बालानं, बरोबर आहे ते. बालांपासून दूर राहणं हे सुखदायक आहे, असा या गाथेचा अर्थ आहे. बरंच परत बोला. हम्म. धम्म धम्मगाथा जी आहे, हम्म. धम्मपद, याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टीला आपण स्पर्श करतो. हो हो. बाबासाहेबांची कार्यपद्धती, आता काय करायला पाहिजे, नंतर जी संगती करायची आहे, आताच विषय झाला की हा. चांगल्यांची संगती करा किंवा हम्म. बालांची संगती करू नका. हम्म. खूप खूप गोष्टी शिकायला मिळतात हो यातून. हो. आणि धम्मप्रचार हे जागृत माणसाने अजागृत माणसाला जागृत करण्याचं काम आहे. बरोबर. अ, बरोबर आहे. खूप छान झालं आजचं सेशन. धन्यवाद सर. बाबासाहेबांच्या कार्याची दिशा याच्यातून स्पष्ट होते, ज्याच्यावर आपण कधी विचार केलाय की नाही. म्हणजे मी तरी नव्हता एवढा विचार केला की त्यांनी नेमकं काय केलं असेल. आपल्याला फार अशा त्रोटक आणि थोड्या थोड्याच गोष्टी माहिती आहेत बाबासाहेबांच्या. आपण बाबासाहेबांची पुस्तकं वाचतो, बाबासाहेबांचं कार्य पाहतो आपण. अं, काय म्हणतो, जयंती हे ते साजरी करतो. 6 डिसेंबर आपण त्या याला जातो, ते कार्यक्रम घेतो, चैत्यभूमीवर जातो किंवा आपापल्या ठिकाणी ते कार्यक्रम करतो. परंतु तेवढंच करतो आपण. किंवा आजकाल
बौद्ध धर्माचे कार्यक्रम घेतो आपण. बौद्ध परंपरा जी आपण निर्माण केलेली आहे, इथपर्यंतच आपला बाबासाहेबांच्या कार्याशी थोडासा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो. पण खरंच प्रत्यक्ष बाबासाहेबांनी काय केलेलं असेल, काय त्यावेळची ती पार्श्वभूमी किंवा त्यांची कार्यपद्धती, मुळात त्यांची विचार करण्याची पद्धती काय असणार आहे, ते शोधण्याचं खरं म्हणजे काम आपल्याकडून झालं पाहिजे. आणि ते आपण करतोय थोडंफार, असं मला वाटतं बरं का. जागृतीचं आपण काम करतो, सतीचं म्हणजे आपण आधी स्वतःच भानावर येण्याचं काम करतोय. आधी स्वतःच क्लिअर आणि स्पष्ट होण्याचं काम करतोय आपण. स्वतःमध्ये आधी स्पष्टता पाहिजे की आपण कोण आहोत. ही त्रिकोणाची जी तिसरी बाजू आहे, हे आपण म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर आपण कोण आहोत, याच्या उलगड्यातूनच आपल्याला बाबासाहेबांचं खरं काम कळणार आहे. आणि मग बुद्धाचं. तर मला वाटतं एक फार मोठा अं, उद्देश आपल्या समोर आहे. आणि तो उद्देश आपण अधिकाधिक स्पष्ट करून घेतला पाहिजे. त्याचं दर्शन झालं पाहिजे. स्पष्ट उद्देश दिसला पाहिजे. आणि तो दिसणारा, तो पाहणारे आपण आहोत. तर म्हणजे आपल्याला आधी स्पष्ट करून घ्यावं लागेल. स्वतःचं जीवन, स्वतःची दृष्टी, स्वतःची समज, स्वतःच्या भावना, स्वतःचं बोलणं, वागणं, म्हणजे आपण आपल्याकडं आधी पाहिलं पाहिजे. द्रष्टा. तर त्याचं त्या उद्देशाचं दर्शन होणार आहे. किंवा ते बाबासाहेबांचं कार्य समजणार आहे, बुद्धांचं कार्य समजणार आहे. म्हणून हे सती जागृतीचं काम हे दिशादर्शक काम वाटायला लागलेलं आहे मला. आधी आधी नव्हतं, तेवढं लक्षात येत नव्हतं. पण जसजसं त्याच्या आपण खोलात शिरतोय, तसतसं त्याचं स्वरूप लक्षात येत चाललेलं आहे, किती व्यापक आहे. हा आपला त्रिकोण जो आहे, हा त्रिकोण हा त्रिकोण राष्ट्रीयच नाही, तो जागतिक पण बनू शकतो. कारण हेच सूत्र सगळीकडे वापरावं लागेल. बुद्धाशी जोडलं जायचं असेल तर ज्यांच्या माध्यमातून आपण तिथे जातो त्यांचं पण परीक्षण, ते ते समजले पाहिजेत. आता कसं आहे की बौद्ध राष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत, ज्या बुद्धाशी जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यांचा जो त्यांच्या त्रिकोणाची तिसरी बाजू जी आहे, ही वेगवेगळी आहे. आपल्यासाठी त्रिकोणाची तिसरी बाजू ही बाबासाहेब आहेत. बाबासाहेबच असू शकतात. कारण त्यांनी आपल्याला जेवढं ओळखलं, तेवढे आपणही आपल्याला ओळखत नाही. त्यांनी आपल्या समाजाला जेवढं ओळखलं, तेवढं दुसरं कोणी ओळखू शकत नाही. महापुरुष असतील अनेक, ते विचार करणारे असतील, परंतु आपल्यातूनच उदय पावलेले बाबासाहेब यांना त्यांच्या अनुभवातून ज्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, ते अनुभव आणि आपले अनुभव मॅच होतात. म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना, माझ्या समाजाची दुःख मला माझ्या अनुभवातून समजलेली आहेत. म्हणून ते आपल्यासाठी सगळ्यात जवळचे आहेत. पण संकुचित अर्थानं नाही. आपल्याला आपल्या जीवनाला जर योग्य दिशा द्यायची असेल आणि खरंच काही महत्त्वाचं काम करायचं असेल आणि गौरवास्पद काम करायचं असेल, तर काम आपल्याला योग्य दिशेनंच केलं पाहिजे. योग्य योग्य दिशेनं, उद्देश ठेवून केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधी आपल्याला आपलं भान आलं पाहिजे. म्हणून कायेत उतरलं पाहिजे, कायानुसती आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आनापानसतीचा आधार घेऊ शकतो. कायेत उतरणं, कायेतल्या जाणीवा पाहणं, कारण ह्याच्यातच सगळे संस्कार दडलेले आहेत. ज्याची आपण चर्चा करतोय ना, ते सगळं या कायेमध्ये आहे, या जिवंत कायेमध्ये आहे, आपल्या अस्तित्वामध्ये आहे. आपण हवेतल्या गोष्टी नाही करत, आपण वास्तवातल्या गोष्टी करतो, प्रत्यक्षातल्या गोष्टी करतो. प्रत्यक्ष दर्शन
करतोय आपण अस्तित्वाचं. म्हणून अस्तित्वाच्या जे आपण पाहतो अस्तित्वाचं दर्शन, त्याला सम्यक दृष्टी म्हणजे दृष्टी आपण निर्माण करतो याच्यातून. सतीच्या अभ्यासातून आपण आपली अंतर्दृष्टी निर्माण करतो. ती निर्माण होणार आहे. ती करण्याची पण गोष्ट आहे, ती निर्माण होणार आहे. फक्त आपल्याला जागं होण्याचं जागं होण्याचं एक प्रात्यक्षिक, एक प्रॅक्टिकल आपल्याला करावं लागतं आणि ते म्हणजे आपल्या कायेमध्ये उतरणं, या जिवंत अस्तित्वामध्ये येणं, जीवनाशी कनेक्ट होणं. जी गाफील अवस्था असते आपली, तीच घातक असते. ती नुसती आपल्याला बाहेर पळवते, उंबऱ्याच्या बाहेर. उंबऱ्याच्या बाहेरचं तर पाहायचंच आहे, परंतु उंबऱ्याच्या आतलं जे आहे, जिथून सगळ्या सगळ्या प्रेरणा आपल्याला मिळतात, अंतरप्रेरणा ज्याला चित्त म्हटलेलं आहे. ते जे चित्त आहे, ते चित्त हा प्रॉब्लेम आहे. म्हणून चित्तशुद्धी महत्वाची आहे. चित्तापर्यंत पोहोचायचं असेल तर कायेत उतरावं लागतं. आणि मग त्या जाणीवा, वेदना ज्या आहेत, त्या चित्ताशी ज्या जोडलेल्या आहेत किंवा चित्ताचा जो परिणाम आहे, तो आपल्या लक्षात येईल. त्याला धरून ही मनोधम्म जे आपल्याला समजतात, विचार प्रक्रिया जी समजते, उंबऱ्याच्या बाहेर आपण ज्या इंद्रियांनी जोडलेलो आहोत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ते सगळं ते विश्व आपल्याला ते समजणार आहे. म्हणून हे सतीचं काम महत्वाचं आहे, जागृतीचं. असं ते लक्षात येते त्याचा अभ्यास करता करता आणि प्रॅक्टिस करता करता. हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे, हे काय अभ्यासाची गोष्ट नाही फक्त. हा, मला सती पठ्ठाण माहिती आहे, नानापान सती माहिती आहे, हे आता सगळं कळतंय मला. आता ही आपली नवीन भाषा पण निर्माण होत चाललेली आहे, त्रिकोणाची भाषा किंवा उंबऱ्याच्या आतलं आणि उंबऱ्याच्या बाहेरचं. हे हे फक्त अभ्यास नाही, हा डोक्याचा, बुद्धीचा अभ्यास नाही, हा एक प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिकल आहे, एक करून पाहण्याची गोष्ट आहे. थेरी नाही, ही प्रॅक्टिस आहे. तर त्रिभुवन म्हणतात ते बरोबर आहे. बऱ्याच गोष्टींची उकल होत चाललेली आहे. महत्वाचं आहे.